आपल्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेत असतो. आरोग्यविषयक असेल, पर्यावरणाविषयक असेल किंवा क्रीडा विषयक असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, सायकल स्पर्धेमध्ये आले होते ना मुली सगळ्या तुम्ही. पर्यावरणामध्ये आपण झाडं लावा झाडे जगवा रॅलीमध्ये होतो ना. HB आपण चेकिंग केलं होतं बरोबर ना, हिमोग्लोबिन. तशातलाच एक भाग आजचा आपला आहे तो मोफत सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लस. ही लस आपल्यासाठी आणलेली आहे सिरम इन्स्टिट्यूट पुणे आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या सर्व आशा सेविका या ठिकाणी आपल्याला ही लस घेऊन आलेली आहे. ही लस का घ्यायची आहे, याचा उपयोग काय आहे आणि भविष्यामध्ये यापासून काय आपल्याला त्रास होणार नाहीये याची संपूर्ण माहिती आमचे मेडिकल डायरेक्टर सौरभजी मेहता हे आपल्याला याविषयी माहिती देतील. नमस्कार सर्वांना. रोटरी क्लब जी आहे हे दरवर्षी समाजोपयोगी मोठे मोठे कार्यक्रम घेत तसंच मेडिकलमध्ये पण खूप काम करते. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्या देशात पोलिओचं खूप जास्त प्रभाव वाढलेला तेव्हा 1989 मध्ये आपण पोलिओ इरॅडिकेशनचा प्रोग्राम चालू केलेला. 91 साली आपला करार भारत सरकार बरोबर झाला आणि आजपर्यंत जवळपास सगळ्या जे पोलिओचे डोस सगळे रोटरी स्पॉन्सर करते आणि अख्ख्या देशात प्रत्येक मुलाला जो डोस जातो तो रोटरीकडनंच त्याच्या फ्रीमध्ये वॅक्सिनेशन होतंय गव्हर्नमेंट थ्रू. आता दुसरा संकल्प घेतला की आपल्याला या देशातनं सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे मुलींमध्ये होणारा गर्भाशयाचा कॅन्सर, मुलांमध्ये होणारा थ्रोट कॅन्सर, पिनाईल कॅन्सर जे HP व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याच्यामुळे होतं, याच्यामुळे हा कॅन्सर मुलींमध्ये आणि मुलांमध्ये प्रमाणात जाणवतो. ते भविष्यात त्यांना होऊ नये म्हणून आपण त्यांच्यासाठी वॅक्सिनेशन प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. या देशात आपण जर बघितलं कॅन्सरचे बरेच प्रकार आहेत पण दुर्दैवाने कुठल्याही वॅक्सिन कॅन्सरसाठी आपल्याकडे वॅक्सिन नाहीये. फक्त हाच एक कॅन्सर त्याच्यावर आपल्याला वॅक्सिनेशन मिळालेलं आहे. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की या वॅक्सिनमुळे मुलींना भविष्यात त्रास होणार, प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होणार का तर हार्मोनल इम्बॅलन्स होणार. असं काही होणार नाहीये कारण ही वॅक्सिन प्युअरली व्हायरसच्या अगेन्स्ट आहे. हा कॅन्सर का होतो म्हणजे जे मुलींना जे गर्भाशयाचे कॅन्सर होतो त्याचं मेन कारण आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस जो असतो हा वयाच्या 8व्या वर्षीपासून मुलींच्या गर्भामध्ये आणि मुलांच्या जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याच्यामध्ये आढळतो आणि जसं वय वाढतं तसं ह्या व्हायरसचं प्रमाण शरीरामध्ये वाढत जातं आणि एक जेव्हा 35-40 ओलांडली की थोडंसं मुलींमध्ये हार्मोनल चेंजेस व्हायला सुरू होतात म्हणजे ते मिनोपॉज कडे वळायला सुरू होतात आणि त्यावेळेस जे आपली नॅचरल इम्युनिटी असते या व्हायरसच्या अगेन्स्ट लढायची ती कमी कमी होत जाते. त्यामुळे आपण बघितलं असेल की हल्ली आपण ऐकतो की बाबा त्या बाईची पिशवी काढली, त्या बाईच्या पिशवीमध्ये गाठी झाल्या. या ज्या गोष्टी आपण ऐकतो याचं मूळ कारण HP व्हायरस आहे आणि ह्याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर पुढे जाऊन हा कॅन्सरचं रूपांतर होतं आणि ह्याच्यामध्ये बरेच जण दगावतात. आपल्या देशात दरवर्षी 80,000 बायका या एका कॅन्सरमुळे जात आहेत आणि जर आपण ओव्हरऑल विचार केला कॅन्सरचा तर 23% शेअर या कॅन्सरचा आहे अख्ख्या देशात. म्हणजे सगळ्या कॅन्सर एकत्र केलं तर 23% फक्त सर्व्हायकल कॅन्सर आहे. तर हा कॅन्सर असा आहे की ज्याला आपण मुळातच नष्ट करू शकतो पण ते संभव आहे फक्त वॅक्सिनेशनने. म्हणजे जेणेकरून आपल्या आतमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या जेणेकरून भविष्यात जरी आपली इम्युनिटी कमी झाली तरी हा व्हायरस आपल्यामध्ये वाढणार नाही पुढे जाऊन हा कॅन्सर होणार नाही. पण अजूनही जागरणताची खूप गरज आहे. बरेच गैरसमज झालेत म्हणजे पालकांच्या मनात ज्याच्यामुळे ते होत नाहीये. त्याला वेळ लागणार काय हरकत नाहीये पण एक दिवशी नक्की जसं पोलिओला आपल्याला 30 वर्ष लागली तसं ह्यालाही अजून 15 वर्ष तरी लागतील असा आम्हालाही अंदाज आहे. पण तरी आपण सुरुवात करतोय की जेणेकरून जी पुढची पिढी येते आता जी पिढी समोर बसलीये ही 20 वर्ष 30 वर्षानंतर हे याच्यातनं जाणारच आहे तर त्यांना भविष्यात होऊ नये म्हणून पहिला आपण वॅक्सिनेशन शाळेपासून चालू केलं जेणेकरून शाळेची मुली पहिली मुलं सेफ झाल्या की त्यांना भविष्यात त्याचा त्रास होणार नाही. आता आपली पिढीचा तर वेळ निघून गेले. आता आपल्याला या वॅक्सिनचा किती फायदा होईल हा पण क्वेश्चन मार्क आहे पण मुलींना 100% याचा फायदा होणार. बेसिकली याचे काही साईड इफेक्ट नाहीये. जवळपास आतापर्यंत 1 कोटी वॅक्सिनेशन या व्हायरस म्हणजे याचं झालेलं आहे अख्ख्या जगात. म्हणजे असं विचार करू नका की फक्त भारतात वॅक्सिनेशन चालू आहे. जगातल्या 156 देशांमध्ये हे वॅक्सिनेशन प्रोग्राम चालू आहे ज्यांची फायनान्शियल स्थिती चांगली आहे
म्हणजे जिकडे ती गव्हर्नमेंट अफोर्ड करू शकते वॅक्सिनेशन चालवण्यासाठी तिकडे वॅक्सिनेशन प्रोग्राम चालू आहे आणि आतापर्यंत कुठल्याही मेजर साईड इफेक्ट कोणासमोर आलेला नाही. बेसिक साईड इफेक्ट काय असतो, कोणाला ताप येतो, कोणाला म्हणजे 1-2 दिवस त्या हाताच्या भागाला दुखतं, या गोष्टी ज्या बेसिक आहेत त्याच साईड इफेक्ट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मेजर काय साईड इफेक्ट असं काही नाही. म्हणजे आणि स्वतः आम्ही आतापर्यंत 2 शाळेमध्ये वॅक्सिनेशन प्रोग्राम पूर्ण केलेला आहे. एक तर बालिकामध्ये झालेला आहे, जवळपास तिकडे 141 मुलं मुली दोघांना दिलेलं आहे वॅक्सिनेशन, आणि आदर्श तिकडे पण मुलं मुली दोघांना दिलेलं आहे. आज परांजपे शाळेत जवळपास 180 मुलींचं वॅक्सिनेशन चालू आहे. हचिंग आणि सेंटनचे पण काही मुलं आहेत. आणि आज आपण मराठी शाळेच्या जे आपले 6 नगरपालिका शाळेत त्याच्यामध्ये पण हा ड्राईव्ह चालवला आहे. तर माझी हीच विनंती आहे पालकांची, मुलांच्या, की तुम्ही पण आपल्या मैत्रिणींना त्यांच्या पालकांना जागरूक करा की बाबा तुम्ही वॅक्सिन घ्या. कारण आता ही वॅक्सिन आपल्याला फ्री आहे. ही वॅक्सिन खूप महाग येते, साधारण 3000ला एक वॅक्सिन जाते. 2 डोस घ्यायच्यामध्ये 6000 रुपये एका मुलीला खर्च येतो. तर त्यामुळे ही वॅक्सिन खूप महाग आहे आणि भविष्याचे रेट अजून वाढू पण शकतात. पण जर आपल्याला ही वॅक्सिन फ्री मध्ये मिळतीये आणि चांगल्या कंपनीची आहे, म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगातली टॉप मोस्ट कंपनी आहे. जगातले 80% वॅक्सिन बनवणारी ही एकटी कंपनी. म्हणजे आज जगात जेवढे पण वॅक्सिनेशन होत आहेत सगळ्या देशांमध्ये लहान मुलांचे 80% प्रोडक्शन ही कंपनी करते आणि 20% प्रोडक्शन बाकी कंपन्यांचं शेअर आहे. म्हणजे एवढी मोठी कंपनी जर आपल्या समोर येते आणि या देशातनं जर हे मूळतः नष्ट करण्यासाठी आपल्याला मदत करते, तर आपण ह्याचा नक्की लाभ घ्यावा आणि या देशातलं सर्वायकल कॅन्सर आपल्याला पूर्णपणे मिटवायचंय, जेणेकरून भविष्यात कॅन्सरने होणारे जे त्रास आहेत, कारण माझ्या आईला स्वतः कॅन्सर झालेलं होतं, मी बघितलं की किती त्रास होतो, किमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी, अक्षरशः माणसाला जगायची इच्छा संपून जाते की मी का जगते, कोणासाठी जगते. तर ते मुलींना तुम्हाला होऊ नये, भविष्यात तुमच्या घरात इतर कोणाला होऊ नये, त्यासाठी आपण हा ड्राईव्ह चालवला आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा एवढंच मी सांगेन. थांबतो.